दुपारच्या वेळी प्रतीक त्याच्या कारने घरी निघाला होता। वाटेत त्याला पुढे एका झाडाखाली एक 12-13 वर्षाची मुलगी कलिंगड विकताना दिसली। कलिंगड पाहून प्रतीकने गाडी थांबवली आणि त्या मुलीला विचारले, बाळा, एक कलिंगड कितीला देतेस? ती मुलगी म्हणाली, अंकल, एक कलिंगड 50 रुपयांना विकते। प्रतीकच्या गाडीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली त्याची बायको पल्लवी म्हणाली, अहो, किती छोटं कलिंगड आहे आणि त्यासाठी 50 रुपये द्यायचे? खूपच महाग आहे। सोडा हे सगळं, उशीर होत आहे, घरी आपली मुलगी वाट पाहते। तेव्हा प्रतीक पल्लवीला म्हणाला, अगं, काय बोलतेस तू? हे कलिंगड लहान नाहीये, मला वाटतं 5 किलोच्या खाली नसेल, म्हणजे तिची किंमत बरोबरच आहे। बाजारात तर असंच कलिंगड 100 ते 150 रुपयांना मिळतं। ते ऐकून पल्लवी गाडीतून खाली उतरली आणि म्हणाली, तुम्ही गाडी साईडला लावा, मी व्यवस्थित बोलून हिच्याकडून कलिंगड घेते। पल्लवी त्या मुलीला म्हणाली, 30 रुपयांना देत असशील तर दे, नाहीतर आम्ही निघतो आहोत। त्या मुलीने नम्रपणे उत्तर दिलं, आंटी, मीच हे कलिंगड 40 रुपयांना खरेदी करून आणलं आहे। एक काम करा, तुम्ही 45 रुपयांना घ्या, त्यापेक्षा कमीला मी देऊ शकत नाही। पल्लवी थोडी चिडून म्हणाली, हे बघ बाळा, खोटं बोलू नकोस, 30 रुपयांना दे हे कलिंगड। त्यावेळी तिने गाडीकडे पाहिलं। गाडीत बसलेला तिचा 4 वर्षाचा मुलगा माधव तिच्याकडे बघत होता। हे पाहून पल्लवी त्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळा, हा तुझा भाऊ आहे, याच्यासाठी तरी तू किंमत कमी कर। मुलीने जेव्हा गाडीतल्या त्या छोट्या मुलाकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य उमटलं। ती लगेचच हातात कलिंगड घेऊन गाडीकडे आली। तिने त्या मुलाच्या गालावरून हळुवारपणे हात फिरवला आणि म्हणाली, आंटी, माझा भाऊ तर खूप गोड आहे। पल्लवी आपल्या मुलाला म्हणाली, बाळा, या दीदीला हाय म्हण। मग माधव गोड आवाजात म्हणाला, हाय दीदी। त्या मुलीने त्याला गाडीतून हलकेच बाहेर काढलं आणि प्रेमाने विचारलं, दादा, तुझं नाव काय आहे रे? मुलगा आनंदाने म्हणाला, दीदी, माझं नाव माधव आहे। मुलाला गाडीतून बाहेर काढलेलं पाहून पल्लवी थोडीशी अस्वस्थ झाली। ती त्या मुलीला म्हणाली, बघ बाळा, त्याला गाडीतच बसव, त्याला धुळीची एलर्जी आहे। पल्लवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती मुलगी माधवकडे वळली आणि म्हणाली, अरे, तुझे तर डोळे किती मोठे आहेत, गाल पण अगदी मऊ मऊ आहेत, तुला कलिंगड खायचा आहे का? माधवने आनंदाने मान हलवून होकार दिला। लगेचच त्या मुलीने ते कलिंगड माधवच्या हातात दिलं, पण ते जवळपास 5 किलोचं कलिंगड त्याच्याकरता जड होतं, त्यामुळे त्याच्या हातून ते खाली पडलं आणि 2-3 तुकडे झाले। कलिंगड फुटल्यामुळे माधव रडू लागला। ती मुलगी त्याच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत म्हणाली, अरे माधव, दादा, रडू नकोस, मी तुझ्यासाठी दुसरं कलिंगड घेऊन येते। इतकं बोलून ती मुलगी पळत गेली आणि काही वेळात दुसरं कलिंगड घेऊन आली। तोपर्यंत पल्लवीने माधवला गाडीमध्ये बसवून खिडकी बंद केली होती। मग पुढच्या सीट जवळच्या खिडकीतून त्या मुलीने माधवकडे पाहिलं आणि म्हणाली, हे घे बाळा, हे कलिंगड खूप गोड आहे, हे तुझ्यासाठी आहे। प्रतीक शांतपणे त्या मुलीच्या वागण्याकडे पाहत होता। पल्लवी मात्र त्या मुलीला डोळे वाटारत म्हणाली, हे बघ मुली, ते जे कलिंगड फुटलं आहे त्याचे मी पैसे देणार नाही, कारण ते तुझ्यामुळेच फुटलं आहे। मुलगी हसली आणि नम्रपणे म्हणाली, आंटी, ते सगळं विसरून जा, हे दुसरं कलिंगड घ्या आणि याचेही तुम्ही पैसे देऊ नका, कारण हे कलिंगड मी माझ्या भावासाठी देत आहे। ती मुलगी असं बोलली। ते ऐकून प्रतीक आणि पल्लवी दोघंही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले। प्रतीक म्हणाला, नाही बाळा, दोन्ही कलिंगडाचे पैसे तू घे, असं म्हणून त्याने खिशातून 100 रुपयांची नोट काढली। पण त्या मुलीने हाताने नकार देत पैसे घ्यायला नकार दिला आणि ती परत आपल्या कलिंगडच्या स्टॉलजवळ जाऊन उभी राहिली। प्रतीक तिच्या मागे गेला आणि म्हणाला, हे घे बाळा, पैसे नाही घेतले तर तुझं नुकसान होईल। मुलगी शांतपणे म्हणाली, अंकल, माझी आई म्हणते की जर गोष्ट आपल्या नात्यांबद्दल असेल तर त्यातून कधीच नुकसान होत नाही। तुम्ही माधवला माझा भाऊ म्हणलात, ते ऐकून मला खूप छान वाटलं। माझा पण एक भाऊ होता। पण प्रतीकने विचारले, पण काय बाळा, तुझा भाऊ कुठे आहे? ती मुलगी हळुवारपणे म्हणाली, जेव्हा माझा भाऊ 2 वर्षाचा होता तेव्हा त्याला खूप ताप आला होता
रात्रभर तो तापात फणफणत होता. सकाळी माझी आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती, पण त्याआधीच त्याने शेवटचा श्वास घेतला. मला माझ्या भावाची खूप आठवण येते. तो गेला त्याच्या 1 वर्षाआधीच माझे वडीलही अचानक आम्हाला कायमचे सोडून गेले. पल्लवी गाडीत बसून त्या मुलीचं बोलणं ऐकत होती. काही क्षणांनी ती गाडीतून उतरली आणि म्हणाली, घे बाळा, हे तुझं, पैसे घे. पण त्या मुलीने पैसे घ्यायला नकार दिला. त्यावर पल्लवी गाडीत परत गेली आणि तिच्या बॅगेतून एक ड्रेस काढून आणला. तो ड्रेस तिने तिच्या मुलीसाठी 5,000 रुपयांना घेतला होता. पल्लवी त्या मुलीला म्हणाली, तू जर माधवला तुझा भाऊ मानलास तर मीही तुझी आई झाली ना. मग हा ड्रेस मी तुझ्यासाठी देत आहे, प्रेमाने घे. मात्र मुलीने हात पुढे केला नाही, म्हणून पल्लवीने तो ड्रेस तिच्या मांडीवर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, घे बाळा, हा ड्रेस तू जेव्हा घालशील तेव्हा तुला आमच्या सगळ्यांची आठवण येईल. यानंतर प्रतीक आणि पल्लवी दोघंही गाडीत जाऊन बसले. प्रतीकने गाडी स्टार्ट केली आणि त्या मुलीला हसत बाय करत तेथून निघाले. गाडी चालवत असताना प्रतीक विचारात पडला. भावना खरंच किती मौल्यवान असतात. थोड्या वेळापूर्वी त्याची पत्नी 30-40 रुपयांसाठी त्या मुलीशी वाद घालत होती, पण तिच्या भावना समजल्यावर 5,000 रुपयांचा ड्रेस तिने सहज तिच्या हातात ठेवून दिला. अचानक त्या मुलीचे काही बोल त्याच्या मनात घोळू लागले. जर आपल्या नात्यात पैसा खर्च झाला तर त्याचं कधीच नुकसान होत नाही. ते ऐकून त्याला जाणवलं की आपण आणि आपला मोठा भाऊ जमिनीसाठी अजूनही वाद करत आहोत आणि कोर्टात केस सुद्धा सुरू आहे. नात्यांमध्ये पैसा महत्त्वाचा नसतो हे त्या मुलीने प्रतीकला अगदी मनापासून समजावलं होतं. त्याने लगेचच त्याच्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला, हॅलो दादा, मी प्रतीक बोलतोय. त्याचा भाऊ म्हणाला, हो बोल, कशासाठी फोन केला आहेस? प्रतीक म्हणाला, दादा, आपल्या गावाकडची जी जमीन आहे ती तुलाच राहू दे. मला ती नकोय आणि गावाकडचं घरसुद्धा तुलाच मिळू दे. माझ्यासाठी माझा छोटा फ्लॅट पुरेसा आहे आणि कोर्टात जी मी केस केली आहे ती मी मागे घेणार आहे. थोड्या वेळासाठी तिकडून काहीच आवाज आला नाही. काही क्षणांनी त्याचा मोठा भाऊ म्हणाला, अरे असं केल्यावर प्रतीक तुझं खूप नुकसान होईल. प्रतीक म्हणाला, दादा, आज मला एक गोष्ट समजली आहे. नात्यांमध्ये पैसा बघायचा नसतो, नातं टिकवायचं असतं आणि आता मी ती नाती टिकवणार आहे. नातं टिकवल्यावर कधीच खरं नुकसान होत नाही. हे ऐकून तिकडून त्याला भावाचा रडण्याचा आवाज आला. प्रतीकने विचारलं, दादा, तू रडतोयस का? त्याचा मोठा भाऊ म्हणाला, जर एवढ्याच प्रेमाने तू आधी बोलला असतास तर मी सगळी जमीन तुझ्या नावावर करून टाकली असती. आता तू गावाकडे ये, आपण दोघं बसून समजुतीनं सगळं वाटून घेऊ. एवढ्या वर्षांपासून नात्यांमध्ये आलेली कटुता 2 प्रेमळ शब्दांनी जणू फुंकर घालून गेली होती. जे भाऊ 1 इंच जमिनीसाठी भांडत होते ते आता आनंदाने एकमेकांना सगळी जमीन देण्यासाठी तयार झाले होते. धन्यवाद.